हा प्लम केक बघा किती सुंदर दिसतोय, एकदम मऊसूत स्पॉन्जी दिसतोय। मुख्य म्हणजे ओव्हनचा वापर न करता आपण हा कढईमध्ये तयार केलेला आहे। अजिबात चिकट होत नाही, छान हलका फुलका तयार होतो। ड्रायफ्रूट सुद्धा रात्रभर भिजत घालण्याची गरज भासत नाही। अगदी तासाभरामध्ये तशाच चवीचा हा केक बनून तयार होतो। केक करताना जे परफेक्ट प्रमाण लागतं तेच परफेक्ट प्रमाण दिलेलं आहे, त्यामुळे केक तर छान होणारच आहे। रेसिपी नेहमीप्रमाणे खूप सोपी आहे, तर पटकन सुरुवात करूया। नमस्कार, आज आपण मॉम्स किचनमध्ये प्लम केक कसा करायचा ते बघतोय। खरं तर प्लम केक बनवण्यासाठी रम अल्कोहोलचा वापर केला जातो, पण आज आपण रम अल्कोहोल न वापरता हा प्लम केक करतोय। बरेच जण काय करतात, सर्व ड्रायफ्रुट्स हे फळांच्या रसामध्ये 1 ते 2 दिवस भिजत ठेवतात, मग त्यापासून प्लम केक बनवतात। पण आज आपण असं न करता अगदी पटकन म्हणजे 1 तासाभरात हा प्लम केक कसा करायचा ते बघतो आहेत। रेसिपी नेहमीप्रमाणे अगदी सोपी आहे, तर लगेच सुरुवात करूया। तर कढईमध्ये आधी आपण सर्व ड्रायफ्रुट्स टाकून घेतो आहेत। तर 3 चमचे इथं मी मनुके घेतलेले आहे, 3 चमचे काळे मनुके, त्यासोबतच इथं 3 चमचे ट्रुटी फ्रुटी, 5 ते 6 चेरी ह्या कापून घेतलेल्या आहेत, 3 चमचे काजूचे काप, 3 चमचे अक्रोडचे काप आणि 3 चमचे बदामाचे काप। आता हे सर्व ड्रायफ्रुट्स आपण ऑरेंज ज्यूसमध्ये शिजवून घेणार आहोत। काही मिनिटातच हे छान शिजतात। इथं ऑरेंज ज्यूसचाच वापर करायचा, म्हणजे आपल्या या प्लम केकला टेस्ट खूप सुंदर येते। तर मी याला एक उकड येते तोपर्यंत हे सर्व ड्रायफ्रुट्स ऑरेंज ज्यूसमध्ये शिजवून घेते। आता इथं 5-6 मिनटं मी शिजवून घेतल्यानंतर गॅस बंद करते आणि याला गार होण्यासाठी साईडला ठेवते। तोपर्यंत आपण प्लम केकसाठी लागणारं बॅटर बनवून घेऊया। तर एका बाउलमध्ये इथं मी 1/4 कप इतकं तेल घेतलेलं आहे। तेल हे कुठल्याही ब्रँडचं घेऊ शकतात। त्याचबरोबर 1/3 कप इतकं मी दही घेतलेलं आहे। दही फक्त आंबट नसावं, फ्रेश दही वापरा। त्यासोबतच इथं मी अर्धा कप पिठी साखर वापरते आहे। आता हे तिघही साहित्य आपण विस्करच्या साहाय्याने मिक्स करून घेऊया, जोपर्यंत हे हलकं फुलकं होत नाही तोपर्यंत। यासोबतच मी अजून केकच्या रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, त्या तुम्ही नक्कीच बघा। तर इथं हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यात मी 1 चमचा इतकं व्हॅनिला इसेन्स टाकून घेते आहे। आता यावर एक चाळण ठेवायची आणि त्यात साधारण 1.5 कप इतकं मैदा टाकून घेते आहे। त्याचबरोबर इथं मी 1/4 कप मिल्क पावडर आणि 1/4 कप कोको पावडर हे टाकून घेते आहे। मिल्क पावडरने एक सॉफ्टनेस येतो ह्या केकला। त्याचबरोबर एक छोटा चमचा बेकिंग सोडा आणि 1 टेबलस्पून इथं बेकिंग पावडर टाकून घेते आहे। आता आपण हे सर्व मिश्रण गाळून घेऊया। एकदा हे गाळून घेणं गरजेचं आहे। आता हे गाळून झाल्यानंतर एका स्पूनच्या साहाय्याने हे मिक्स करून घेते। हे बॅटर तयार करण्यासाठी यात मी 1 कप दुधाचा वापर करते आहे। तर लागता आपल्याला यात दूध टाकायचं आहे। तर मी रूम टेम्परेचरवरचं दूध वापरते। तर थोडं दूध टाकत आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे। प्लम केक बनवणं हे फार कठीण वाटतं, पण ह्या पद्धतीने तुम्ही जर बनवलं तर त्याच चवीमध्ये हा प्लम केक बनून तयार होतो। तर बाकीचं उरलेलं दूधसुद्धा मी यात टाकून घेतलेलं आहे आणि एकाच डायरेक्शनने आपल्याला हे फिरवत मिक्स करायचं आहे। आता हे मिक्स करून झाल्यानंतर आपण शिजवून घेतलेले सर्व ड्रायफ्रुट्स आणि ऑरेंज ज्यूस हे टाकून हे पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे। फक्त केकचं बॅटर जेव्हा आपण स्पूनने फिरवत असतो तेव्हा व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मिक्स करा एकाच डायरेक्शनने, म्हणजे आपला केक हा छान फ्लफी तयार होतो। तर इथं हे मिक्स करून झालेलं आहे। तर मी केक टीन घेतलेला आहे राऊंड शेपमध्ये, त्याला बटर पेपर लावून घेतलेला आहे। जर बटर पेपर नसेल तर थोडंसं तूप लावायचं आहे आणि त्यावर मैदा डस्ट करायचा आहे आणि मग त्यामध्ये आपल्याला केकचं हे बॅटर टाकून घ्यायचं आहे। तर इथं मी केकचं बॅटर टाकून घेतल्यानंतर थोडं टॅप करून घेते, म्हणजे यात असलेले एअर बबल्स
हे निघून जातील. आता यावर मी डेकोरेशनसाठी ड्रायफ्रूट्सने हे डेकोरेट करून घेते. इकडे मी कढई प्रीहीट करायला ठेवलेली होती. साधारण 10 मिनटं झालेले आहेत. तर कढईमध्ये मी रेती आणि एक रिंग ठेवून घेतलेली आहे. आता यावर आपल्याला केकचा टिन ठेवायचा आहे आणि मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला हा 35 ते 40 मिनटं बेक करून घ्यायचा आहे. मला याला 40 मिनटं लागलेले आहेत. 40 मिनटानंतर बघू शकतात केक अगदी दुपटीने फुललेला आहे. तर एक टूथपिन टाकून बघूया. मस्त अशी क्लिअर ही टूथपिन निघाली, म्हणजे व्यवस्थित हा बेक झालेला आहे. तर याला मी लगेच कढईमधून काढून घेते. आता हा गार होण्यासाठी यावर मी एक कॉटनचा कापड ठेवून घेते, म्हणजे याचा ओलसरपणा टिकून राहतो त्यासाठी. इथं आता हा केक पूर्ण गार झालेला आहे. तर याला मी डिमोल्ड करून घेते. तर एका प्लेटवर मी याला उलटा काढून घेते आहे आणि आता आपण याचा बटर पेपर हा साईडने काढून घेऊया. जर तुम्ही बटर पेपर वापरलेला नसेल तर आधी टिनच्या कडेने आपल्याला चाकूच्या साहाय्याने हा केक मोकळा करायचा आहे आणि मगच तो टिनमधून बाहेर काढायचा आहे. तर बघू शकतात अतिशय सुंदर अशी जाडी पडलेली आहे केकला आणि मस्त स्पॉन्जी दिसतो आहे. तर याला बघा अतिशय मऊ असा हा केक बनून तयार झालेला आहे. तर कापायला घेऊया. आज आपण हा प्लम केक बिना अंड्याचा बनवलेला आहे, तरी सुद्धा अतिशय मऊ आणि हलका फुलका हा प्लम केक बनून तयार झालेला आहे. तर बघू शकतात अतिशय सुंदर हा चॉकलेट फ्लेवरमध्ये प्लम केक बनून तयार झालेला आहे आणि याचा एक पीस बघू शकतात मस्त अशी जाडी आलेली आहे आणि प्रत्येक बाईटमध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्सची टेस्ट लागेल अशा प्रकारे हे ड्रायफ्रूट्स ह्या केकमध्ये सेट झालेले आहेत. तर तुम्ही सुद्धा या क्रिसमसला हा प्लम केक नक्कीच बनवून बघा आणि कसा झाला आहे हे कमेंट्स करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत.